काय मग कसं वाटतंय सॅम्पल? मस्त झणझणीत तर्रीबाज आणि वाफाळलेलं गरमागरम सॅम्पल. आता या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांना चटपटीत खायचं मन होतं. अशा वेळेला मिसळ हा एक छान पर्याय होऊ शकतो आपल्यासाठी. आता मिसळ म्हटलं की असं काय नसतं बरं का, की नाश्त्यालाच खा, दुपारीच खा, संध्याकाळीच खा. तुमच्या मनात जेव्हा येईल त्यावेळेस तुम्ही मिसळ खाऊ शकता. एकदम मस्त पोटभरीचा आयटम आहे. तर कधी कधी साध्या सिंपल भाज्या खाऊन कंटाळा आला तर असं चमचमीत एखाद दिवस खायला काही हरकत नाही असं मला वाटतं. त्यातल्या त्यात तुमच्या घरामध्ये जर वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी पण आपण एक जुगाड केलेला आहे, जेणेकरून त्यांना पण ही रेसिपी खाता येईल. तर एकदा सबस्क्राईबचं फ्रीमध्ये बटन दाबून झटपट आम्हाला सपोर्ट करा. आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथं मी मोड घरीच आणलेत बरं का मटकीला. तुम्ही रेडीमेड मटकी आणून पण ही रेसिपी करू शकता. आता ही गावरान मटकी दिसायला बारीक असते पण चवीला एकदम छान लागते. तर स्वच्छ धुवून घ्यायची, त्यातलं कुच्चर वगैरे काढून घ्यायचं, दगड काय असेल ते बघून घ्यायचं आणि पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकली मी. छान असं पाणी खळखळ उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी टाकायची आहे. आता इथं रंग पाहून असं वाटेल की खूप हळद वगैरे टाकली की काय, परंतु सगळी मटकी शिजून झाली ना की हे बरोबर होऊन जात असतं. साधारण 7-8 मिनिटांमध्ये ही मटकी शिजते. ही कुकरला नाही शिजवायची, आपल्याला पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये अशी शिजवायची बरं का. कारण की आपल्याला याचं वरचं पाणी जे आहे ना ते भाजीमध्ये वापरायचं आहे. कुकरला आपल्याला फार कमी पाण्यामध्ये ही शिजवावी लागते आणि मग त्याची चव छान नाही लागत आणि ती ओव्हर कुक होऊन जाते. तर साधारण 7-8 मिनिटं लागतात मटकी शिजायला, परंतु काही काही मट लवकर नाही शिजत. तर 10 मिनिट तुम्ही पकडून चाला, 10 मिनिटात कशी मटकी शिजतेच. मटकी शिजेपर्यंत इकडे आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. तर मसाल्यांमध्ये आपण ना 2-3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत. ते ब्राऊन पेक्षा जास्त थोडेसे भाजायचे आहेत. गावरान लसूण घेतलेला आहे 2 फुलं आणि ते असे हातावरच क्रश करून घ्यायचे. त्याच्यानंतर 2 चमचे हवरी, 1 चमचा खसखस, 1 चमचा मोठा धणे, हे सगळं काही छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा किस करून खोबरं पण छान भाजून घ्यायचं आहे. ताजी कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. त्याची छान पेस्ट करायची आहे. इकडं आपली मटकी आता छान उकळतीये बघा. याच्यामधलं पाणी कमी झालं तर तुम्ही ते ऍड करू शकता. साधारण मटकीच्या 6-7 पट पाणी आपल्याला लागतंच. स्टॉकनीच आपल्या भाजीला चव येते, त्यामुळे भरपूर पाणी घातलं तरी हरकत नाही. आता फोडणीला रोजच्या भाज्यांपेक्षा जास्त तेल लागतं सगळ्यांना माहिती आहे, कारण की मिसळला तेल थोडंसं जास्त लागतं. तर इथं मी टाकलेलं आहे हिंग आणि मोहरी. दोन्ही छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण टाकायचे जिरे आणि कढीपत्ता. आता सगळी फोडणी छान तडकली की लगेच त्याच्यामध्ये वाटण टाकायचे. वाटण टाकताना हातावर उडतं, त्यामुळे जरा झाकण ठेवायचं. लगेचच 2 मिनिटांनी शांत झालं की हलवायचं. आता ही परतून घेण्याची प्रोसेस आपल्याला बराच वेळ करायची. मंद गॅसवरती याला बराच वेळ परतून घ्यायचं. असं छान तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं. परतत असताना तुम्हाला जर वाटलं की मसाला आपला खाली लागतोय तर तुम्ही थोडंसं पाणी, गरम पाणी घालू शकता, किंवा आपण मटकीचा स्टॉक वेगळा करणार आहोत तो करून घेतला की त्याच्यातला स्टॉक पण थोडासा टाकला तरी चालतो. हे पाहता माझी मटकी शिजली म्हणून मी त्याचं पाणी आणि मटकी चाळणीच्या मदतीने वेगळं करून घेतलेलं आहे. तुमची तोपर्यंत नसेल शिजली तर तुम्ही गरम पाणी घाला त्या मसाल्यासाठी. आता मटकी बघा एकदम छान पिवळी दिसतीये हळदीमुळे. ती अशी मऊसूत शिजवायची आहे, जास्त ओव्हरकुक पण करायची नाही आणि कच्ची पण नाही राहू द्यायची आहे. अशी हाताने दाबली ना की ती अशी सॉफ्टली दबली पाहिजे, इतपत मटकी शिजवून घ्यायची. आता इकडे झटपट सुक्या मटकीची आपण तयारी करून घेऊयात. रेग्युलर फोडणी टाकायची, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण आणि कोथिंबीर मी येथे ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये. तर त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून टाकलेला आहे आपला रेग्युलर, आणि त्याच्यामध्ये डबल प्रमाणामध्ये टोमॅटो घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर ही सुकी मटकी इतकी डिटेल नसेल करायची तर तुम्ही काय करा, ती आपण जी पिवळी मटकी केलेली आहे तीच फक्त लसूण आणि तेलावरती फ्राय करून घेऊन ठेवू शकता. मी इथे अगदी डिटेल भाजी करणार आहे मटकीची सुकी. त्याचं कारण असं की ज्यांना आमच्याकडे फार तर्री नाही खायची ते लोक ही सुकी मटकी खाऊ शकतात, किंवा तर्री बाजूला करून याच्यामध्ये घेऊन आपली रेग्युलर मटकीची रस्सा भाजी पण ते खाऊ शकतात.
म्हणून मी टोमॅटो इथं टाकलाय. तुम्हाला जर स्किप करायची असेल ना स्टेप, तर तुम्ही काय करा, हा टोमॅटो आपण मसाले भाजतो त्यावेळेलाच थोडंसं परतून घ्या आणि त्या वाटणामध्येच तुम्ही तो वाटून घ्या, म्हणजे तुम्हाला एवढा कुटाणा करायची गरज नाही पडणार. तर इथं मी कांदा टोमॅटो असं छान परतून घेणार आहे. कमी तेलावरती मी इथं परतून घेते, कारण आपण सॅम्पलसाठी भरपूर तेल तिकडं वापरलेलं आहे. खूप तेलकट भाजी नको असेल तर तुम्ही इथं मिनिमम तेल वापरा. आता हे छान परतून झालं की याच्यामध्ये मीठ आणि तिखट टाकायचं आहे, बस बेसिक. बाकी आपण तिकडं सॅम्पलसाठी सगळे मसाले वापरणार आहोत, म्हणून याला फक्त मीठ आणि तिखट टाकायचं आहे, कारण आपल्या मटकीला ना हळद सुद्धा लागलेली आहे, त्यामुळे मी हळद पण येथे नाही टाकत आहे. झटपट आपण याच्यामध्ये मटकी टाकून घ्यायची. आपली सुकी भाजी रेडी झाली बघा. मटकी तर आपली परतून होतीये, परंतु मी प्रेक्षकांना इथे विनंती करते की आपलं चॅनल अगदीच नवीन आहे, याच्यावरती आपल्याला कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील हे तुम्ही मला हक्काने कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्राय मला कळवत जा आणि जास्तीत जास्त करून आपले व्हिडिओज शेअर करून थोडंसं आम्हाला सपोर्ट करा, जेणेकरून आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवायला उत्साह येईल. तर इथे आपली सुकी मटकी अगदी झटपट तयार झालेली आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूयात. आता मटकी परतता परतता साईड बाय इकडे आपला मसाला रेडी झालेला आहे. याच्यामध्ये आपण रंगासाठी थोडीशी हळद टाकायची. इथं मी काश्मीरी लाल मिरचीची पावडर वापरली आहे, ही रेडीमेड पावडर आहे. आज मी येथे लवंगी तिखट माझ्या घरचं नाही टाकत आहे, कारण की आपल्याला थोडंसं मिसळला रंग पाहिजे म्हणून आपल्याला हे वापरावं लागत आहे. तर तुम्हाला खूप झणझणीत करायचं असेल तर ह्याच्यासोबत तुम्ही चवीला तिखट असणारं तिखट पण ॲड करा. तर याच्याने आपल्याला फक्त रंग येणार आहे. आणि आता इथं मी घरचा मसाला टाकलेला आहे, धन्याची पावडर टाकलेली आहे. तुम्ही रेडीमेड मिसळ मसाला पण मिळतो, त्याच्याने पण छान मिसळ होती, तो पण वापरू शकता, पण मी येथे काही टाकलेलं नाही. घरचे आपले मसाले आहेत त्याच्याने सुद्धा अगदी छान होते. हे सुके मसाले टाकले की त्याच्यामध्ये थोडंसं स्टॉक टाकायचं, जेणेकरून ते ग्रेव्हीमध्ये ना पटकन मिक्स होतात आणि एकसारखे मिक्स होतात. तर आता हे मसाल्यांमुळे आपली जे तेल सुटलं होतं ते आपलं परत एकत्र झालेलं आहे. तर काय करायचं, 2 मिनिटं असंच परतवायचं आणि बारीक गॅसवरती पुन्हा ठेवायचं, जेणेकरून हे मसाले त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स होतील आणि पुन्हा थोडंसं तेल सुटेल. हे पहा, अगदी अर्ध्या मिनिटामध्येच हे ना असं तेल छान कडेकडेने सुटायला लागतं. तर अशा स्टेपला आता आपल्याला काय करायचं, इथं मसाला जास्त वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही काय करा, वाटीमध्ये काढून ठेवा. दुसऱ्या कुठल्याही वाटणाच्या भाजीसाठी तुम्ही हे वापरू शकता. परंतु आता मी याच्यामध्ये टाकते आपला हा मटकीचा स्टॉक. हा माझा स्टॉक गरमच होता. तुमचा जर हा सगळी प्रोसेस होईपर्यंत थंड जर झाला असेल ना, तर त्याला काय करा, तुम्ही परत थोडंसं कोमट करून घ्या. कारण की गार स्टॉक किंवा गार पाणी घातलं की आपली तर्री सगळी दबून जाते खाली, त्याच्यामुळे तुम्ही याला गरम करून घ्या. आता एवढा स्टॉक मला पुरेसा आहे. तुम्हाला जर हा कमी वाटत असेल तर तुम्ही काय करा, हा स्टॉक टाकल्याच्या नंतर जर असा घट्ट वाटत असेल किंवा क्वांटिटी कमी वाटत असेल तर परत गरम पाणी करून याच्यामध्ये ऍड करा आणि छान मंद गॅसवरती याला उकळत ठेवा, जेणेकरून आपली तर्री अशी छान वरती येईल. 5 मिनिटं बारीक गॅसवर ठेवलं की बघा अशी छान तर्री वरती येते. कलर पण सुंदर आलेला आहे, छान असा सुगंध दरवळतो बघा. तर बघा, ज्यांना आपल्याला फार असं तर्री द्यायची नाही ना, त्यांना तुम्ही अशा पद्धतीने वरचं सगळं तेल साईडला करून खाली असं साधा रस्सा आपली जी सुकी मटकी गेली आहे ना त्याच्यामध्ये आपण टाकून नॉर्मली रस्सा भाजीसारखं देऊ शकतो. तर्रीचं काय आहे, इथं मी तिखट न टाकल्यामुळं आमच्या तर्रीने असा त्रास नाही होणार आहे बरं का. खरं तर तुम्हाला जर तिखट खरंच झणझणीत हवं असेल तर तुम्ही लाल तिखट टाकून आणखी त्याला तिखट करू शकता. थोडंसं कोथिंबिरीने आपण त्याला डेकोरेट करूयात. मस्त कांदा, लिंबू, सॅम्पल, दही ताजं घरचं आणि फरसाण. तर फरसाण आपल्याला खूप टेस्टी बघून घ्यायचं, त्याच्यानेच खरं तर आपली मिसळ जास्तच टेस्टी लागते. असं छान ताट सजवायचं आणि मिसळचा आनंद घ्यायचा. रेसिपी कशी वाटली कळवा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.